नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे शासन निर्णय काढून 4 एप्रिल 2025 रोजी एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जी-आरनुसार संपूर्ण राज्यामध्ये 1 एप्रिल 2025 पासून ते 31 मे 2025 पर्यंत जे काही संपूर्ण राशन कार्ड धारक असतील, म्हणजे राशन कार्ड धारक असतील, त्यांची छाननी-होणी केली जाणार आहे आणि छाननी करून जे काही अपात्र लाभार्थी असतील, म्हणजे अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम या नावानं ही शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्याची पार्श्वभूमी सुद्धा आहे, की 21 मध्ये ही 2021 मध्ये ही शोध मोहीम सुरू करण्यात आलेली होती. पण त्या कालावधीमध्ये काही प्रशासकीय अडचणी आल्या, त्यामुळे त्याला स्थगिती देण्यात आलेली होती. पण आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर अपात्र जे काही शिधापत्रिका असतील, याच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जे काही अनेक अडचणी येत असलेल्या कारणानं ही शोध मोहीम पूर्ववत परत सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्याच संदर्भातील सविस्तर नेमकी ही शोध मोहीम कशी केली जाणार आहे, लाभार्थ्यांनी काय काळजी घ्यायची आहे, कोणते कागदपत्र आपल्याकडे तयार ठेवायचे आहेत आणि कुठं सादर आपले कागदपत्र करायचे आहेत. 1 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये तुमचे कागदपत्र हे तयार असणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मध्ये कुठेही मिस करू नका किंवा स्किप करू नका. त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होऊ शकतं. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण महाराष्ट्र शासन निर्णय या वेबसाईटवरती आलेलो आहोत. त्यानंतर आपण आता जी-आर पाहणार आहोत. त्या जी-आर संदर्भात जर पाहिलं तर पाहू शकताय तुम्ही इथे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत हा जो आहे तो 4 एप्रिल 2025 रोजी जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. तो जी-आर आपण सविस्तर पाहणार आहोत. आता पाहू शकताय तुम्ही इथं जी-आर ओपन केल्यानंतर 4 एप्रिल 2025 रोजी हा जी-आर निर्गमित केला आहे आणि अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्याची जर आपण थोडक्यात पार्श्वभूमी जर पाहिली, राज्याची लाभार्थी संख्या जी काय असेल ती व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी हे समाविष्ट करण्यात येणार नाहीत. त्यामुळे काय करण्यात येणार आहे, की अपात्र किंवा दुबार म्हणजे डबल ठिकाणी असलेले किंवा स्थलांतरित किंवा मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने जे काही वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यामध्ये 1 फेब्रुवारी 2021 ते 31 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये ही शोध मोहीम राबवण्यात आलेली होती. परंतु त्याच्यामधील जे काही प्रशासकीय कारणास्तव असतील, सदर मोहीम हे राबवण्यासाठी स्थगिती देण्यात आलेली होती. परंतु आता जर पाहिलं तर अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्याच अनुषंगाने केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा ज्या काही शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जे काही लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 अंतर्गत ज्या काही तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे आणि सद्यस्थितीमध्ये राज्यात देण्यात आलेल्या जे काही अंत्योदय असेल किंवा प्राधान्य कुटुंब म्हणजेच PPH किंवा लाभार्थी केशरी किंवा शुभ्र या सर्व प्रकारच्या जे काही शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षीही 1 एप्रिल ते 31 मे हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे आणि या कालावधीमध्ये जे काही संपूर्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे आणि सदर मोहिमेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने खालील जे काही निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत त्यांची त्याप्रमाणे खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. नॉर्मल जर पाहिलं तर सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेणे आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांची जी काही प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर वरील तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील किंवा कार्यालयातील कार्यक्षेत्रातील जे काही रास्त भाव दुकान म्हणजेच राशन दुकान असेल तुमचं, त्यांच्या मार्फत जे काही ठरवून दिलेल्या वेळ असतील त्यासोबतच जोडलेल्या शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म आपण खाली पाहणारच आहोत, तो विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्यांच्यानुसार वाटप केल्यानंतर राष्ट्रीय शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म हे सोबत त्यांच्यासोबत एक हमीपत्र देण्यात येणार आहे आणि ते स्वीकृत अर्जदाराच्या स्वाक्षरीसह आणि दिनांकासह ते घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरून देताना माहितीसोबत शिधापत्रिका धारकांनी म्हणजे राशन कार्ड धारकांनी त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा त्यांना सादर करायचा आहे. त्या पुराव्यामध्ये भाडेपावती आहे किंवा निवासस्थानाच्या मालकीबाबतचा पुरावा असेल किंवा तुमचे LPG जोडणी क्रमांक असेल किंवा पावती असेल म्हणजे तुमचे गॅस जोडणी पावती असेल, तसेच बँक पासबुक तुमचं किंवा विजेचं देयक म्हणजे तुमचं लाईट बिल किंवा टेलिफोन किंवा मोबाईल देयक असं जर तुमचा लँडलाईन असेल तर त्याचंसुद्धा तुम्ही बिल ते देऊ शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा ओळखपत्र कार्यालयीन किंवा इतर जर असेल तर ते किंवा तुमचं मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेता येतील तुम्हाला. हे एक रहिवासी पुरावा म्हणून देण्यात येणार आहे.
आणि हा वास्तवाचा पुरावा हा जो तो 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा जुना नसलेला पाहिजे, म्हणजे 1 वर्षाच्या जुना नसायला पाहिजे. तसेच त्याच्यानंतर पाहिलं तर जे काही शिधापत्रिकाचे असतील त्याच्यामध्ये अंत्योदय अन्न योजना असेल किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेचे लाभार्थी असेल त्या अनुषंगानं त्यांच्या जे काही निकष पात्र करण्यात दिलेले आहेत त्या निकषात, समजा की अंत्योदय अन्न योजना असेल तर त्यांचे कागदपत्राचे निकष वेगळे असतील आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी असेल त्यांचे निकष वेगळे असतील. ते सदर दोन वेगळे कोणकोणते आहेत त्याच्यानुसार त्यांना ते कळवायचं आहे. आणि फॉर्ममध्ये जे काही संपूर्ण माहिती भरून घेऊन किंवा आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म हा शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार किंवा अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित जे काही क्षेत्रीय कार्यालय असेल त्यांच्याकडे ते जमा करणार आहेत. परंतु आता संपूर्ण ही जर माहिती झाली तर ही माहिती गोळा झाल्याच्या नंतर शेवटी काय केलं जाणार आहे, तर माहिती ती तपासणी केली जाणार आहे. जे काही सर्व कार्डधारकांचे फॉर्म हे राशन भाव रास्त दुकानदारांकडून जमा करून घेतले जातील, ते क्षेत्रीय कार्यालयाकडे दिले जाणार आहेत. आणि त्यानंतर त्यांच्याकडून दिलेल्या फॉर्मवर काय तपासणी केली जाणार आहे, तर जमा झालेल्या माहितीचे जे काही फॉर्म असतील त्यांची कागदपत्रांनी तपासणी ही क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांनी करायची आहे. वरील छाननी अंतर्गत जे काही वास्तव्याचा पुरावा किंवा योजनेच्या निकषानुसार कागदपत्रे आलेल्यांची यादी गट अ मध्ये सादर करायची आहे त्यांनी, किंवा ज्यांचे कागदपत्र आलेले नसतील गट ब मध्ये वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्यांची यादी, असे म्हणजे त्यांनी 2 यादी करणार आहेत. जे काही योग्य कागदपत्र आलेले आहेत त्यांची गट अ मध्ये आणि ज्यांचे कागदपत्रे वगैरे आलेले नाहीत त्यांची गट ब मध्ये, अशी 2 याद्या तयार केल्या जाणार आहेत. त्यानुसार गट अ ची जी काही यादी असेल शिधापत्रिका धारकांची, त्यांना सादर केलेल्या कागदपत्रांना अनुसरून योग्य त्या वर्गवारीत, जर त्यांचे कागदपत्रे योग्य अंत्योदयमध्ये बसत असतील तर अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी याच्यामध्ये जर बसत असतील तर त्या ह्याच्यामध्ये ते त्यांना टाकून जे काही तुमचं त्यांचं राशन कार्ड असेल ते पूर्ववत त्यांना चालू कार्यरत ठेवायचं आहे. त्यानंतर गट ब मध्ये जर पाहिलं तर यादीतील जे काही शिधापत्रिका धारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह जे काही आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे त्यांना नोटीस पाठवायचे आहेत. आणि वर जे काही कागदपत्रांचे पुरावे कोणतेही एक त्यांना पुरावा द्यायचा असेल रहिवासी वास्तव्याचा, तो 15 दिवसाच्या आत सादर करायला सांगायचा आहे आणि न केल्यास त्यांच्या शिधापत्रिका निलंबित करायच्या आहेत. परंतु जर गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना 15 दिवसांच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे जमा न करू शकल्यास शिधापत्रिका धारकांना आणखीन 15 दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीमध्ये ते त्या ज्या भागात राहत असल्याबाबतचा जे काही सबळ पुरावा, रहिवासी पुरावा, वास्तव्याचा पुरावा असेल किंवा त्याच्या कागदपत्राचे जे काही आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगायचं आहे. पण आवश्यकतेनुसार वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे देण्यामध्ये जर मुदतवाढ देण्याचा विचार करायचा, त्यानंतरही वास्तव्याच्या पुराव्यासह कागदपत्रे सादर करू न शकल्यास त्यांच्या अशा ज्या काही शिधापत्रिका, राशन कार्ड जे काय असतील त्यांची ही जी काही कारवाई असेल ते रद्द करण्यात येणार आहेत. आणि ही कारवाई ही जी काही 1 महिन्यामध्ये म्हणजे 31 मे पर्यंत पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर जे काही वरील अ व ब प्रमाणे म्हणजे अ ची यादी आणि ब ची यादी यांची जे काही कारवाई करताना काय काय काळजी घ्यायची आहे क्षेत्रीय कार्यालयांनी, तर शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व किंवा एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यायची आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक खातरजमा करून संबंधित तहसीलदार किंवा अथवा जे काही तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे. अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेले जे काही कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुदेयी असलेल्या प्रकारची शिधापत्रिका त्यांना देण्यात येणार आहे. म्हणजे वार्षिक म्हणजे त्यांच्या उत्पन्नानुसार ज्या शिधापत्रिकेमध्ये ते बसतील त्याच्या पद्धतीने ते देण्यात येणार आहे. तसेच गट अ व गट ब मधील यादी जनतेस व प्रसिद्धी माध्यमास देण्यास प्रत्यावय राहणार नाही. म्हणजे ही यादी कुठल्याही जनतेमध्ये पाहण्यासाठी त्यांच्यासाठी ते प्रसिद्ध केली जाणार नाही. पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पुराव्याबाबत जे काही आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात येणार आहे. विदेशी नागरिकांसाठी एक शिधापत्रिका दिली जाणार नाही आणि दिलेली असणार नाही याची सुद्धा काटेकोरपणे दक्षता यांनी घेतली जाणार आहे. वरील प्रमाणे जे काय असतील त्याच्यामध्ये तर कर्मचाऱ्यांची संपूर्ण अशी तपासणी केली जाणार आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर वरील प्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना किंवा शासकीय, निमशासकीय कार्यालयातील किंवा खाजगी कंपन्यातील किंवा पगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असलेल्या अशा जे काही कर्मचाऱ्यांकडे पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात येणार आहे आणि त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अनुदेय शिधापत्रिका देण्याची कारवाई सुद्धा केली जाणार आहे. सदर मोहिमेसाठी जे काही शोध मोहीम अंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी सुद्धा करणे अनिवार्य केलेलं आहे.
शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे आणि विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदतसुद्धा देण्यात येणार आहे. आणि त्याचप्रमाणे जे काही दुबार असतील म्हणजे डबल असतील किंवा अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती किंवा मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे. आणि शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने जर वितरित केली असेल व त्यास शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनास सादर करण्यासाठी सुद्धा याच्यात दिलेलं आहे. पुढे जर पाहिलं तर जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्न वितरण अधिकारी यांनी प्राप्त केलेल्या जे काही अर्ज असतील किंवा त्यांच्या अधीनस्थ जे काही कार्यालयांना वितरित केलेले अर्ज असतील तसेच शिधापत्रिका धारकांना वितरित केलेले जे अर्ज असतील, शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरून प्राप्त झालेले अर्ज यांचा ताळमेळ त्यांना ठेवावा लागणार आहे. त्याप्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम दरवर्षी नेमून दिलेल्या कालावधी म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये होणे गरजेचं आहे. आणि मोहिमेअंतर्गत जे काही अपात्र आढळून आलेल्या शिधापत्रिका वगैरे असतील त्या तात्काळ रास्तभाव दुकानाकडून अपात्र म्हणजे कमी करण्यात येणार आहेत. आणि अपात्र ज्या काही शिधापत्रिका शोध मोहिमेचा अहवाल जो काही असेल तो या खालील ह्याच्यामध्ये दरवर्षी 15 जूनपर्यंत शासनाला सादर करायचा आहे. त्याच्यामध्ये काय अनुक्रमांक असेल, त्यांचा जिल्हा कोणता आहे, अंत्योदय योजना आहे का, प्राधान्य कुटुंब आहे आणि शुभ्र आहे कोणता आहे ते त्यांना देऊन ते असं सादर शासनाला करायचं आहे. अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये जे काही लाभार्थ्याकडून भरून घ्यावयाचे जे काही तपासणी फॉर्म नमुना सोबत जोडलेला आहे, सदर तपासणी फॉर्म हा लाभार्थीकडून कुटुंबाकडून भरून घेण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थी निवड करताना विचारात घेण्यासाठी जे काही शिधापत्रिकांबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला होता 2021 मध्ये, त्याच्यामध्ये सुस्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यानुसारच या शासन निर्णयासोबत जोडलेले हमीपत्र व सोबत जोडलेला जो काही तपासणी फॉर्म असेल तो राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट झालेल्या व होऊ इच्छिणाऱ्या सर्व शिधापत्रिका धारकांकडून भरून घेण्यात येणार आहे. हा जर तुम्हाला सविस्तर GR पाहायचा असेल तर तो हा तुम्ही www.maharashtra.gov.in या शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा पाहू शकता. त्यामध्ये तुम्ही जे पाहू शकता की आपल्याला जो काही फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म इथं शिधापत्रिका तपासणी नमुना हा तुम्हाला इथं फोटो लावायचा आहे. आणि तिथं तुम्हाला संपूर्ण जे काय असेल शिधापत्रिकाधारकाचे नाव असेल, तालुका, जिल्हा, नागरिकत्व, व्यवसाय त्यांचं जे काय असेल ते संपूर्ण इथं तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे. आणि त्यांच्या अर्जदार किंवा कुटुंबातील जे काही घटक व्यक्तींची नावं असतील ते इतर तुम्हाला इथं नावसुद्धा इथं देण्यात येणार आहे. ते इथं तुम्हाला ते अशा पद्धतीनं हा फॉर्म सविस्तर भरून द्यायचा आहे. आणि तुमचा जे काही पुरावा असेल वास्तव्याचा इतक्या कागदपत्रापैकी तुम्हाला कोणतंही एक कागदपत्र देऊन तुम्हाला जे काही असेल तर तुमची तपासणी करून घ्यायची आहे. आणि हे रास्तभाव दुकानाकडून केली जाणार आहे. कार्यालयीन वापरासाठी जे काय असेल तर ते त्यांच्यामार्फत कोणते दिलेले आहे ते दिले जाणार आहे. त्याच्यासोबतच नागरिकांनी जे काय असेल तर कार्डधारकांनी ही पोचपावती तुम्हाला परत घ्यायची आहे. त्याच्यामध्ये शिधापत्रिका धारकाचं नाव असणार आहे, शिधापत्रिका क्रमांक असणार आहे, तुमचा पत्ता असणार आहे आणि यांच्याकडून अर्जासोबत जे काही खाली तुम्ही कागदपत्र कोणतं प्राप्त झालेलं आहे त्याच्यावरती टिक करून तुम्हाला इथं स्वीकृत करणारा जे काही कर्मचारी असेल किंवा तलाठी असेल किंवा त्यांचे जे काही रास्तभाव दुकानदार असतील त्यांच्याकडून तुम्हाला इथं सही घेऊन तुम्हाला ही पोचपावती तुमच्याकडे ठेवून घ्यायची आहे. अशा पद्धतीचा एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि हा GR तुम्ही 4 एप्रिलपासून पाहू शकता तुम्ही हे. आणि ही जी काही अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम आहे ती 1 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली आहे आणि याचा शेवट हा 31 मे 2025 रोजी होणार आहे. तर ज्या काही आपले शिधापत्रिका असतील तर तुमचं संपूर्ण माहिती व्यवस्थित देऊन तुमची शिधापत्रिका चालू ठेवायची आहे तुम्हाला. अशा पद्धतीने संपूर्ण ही माहिती आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म असेल तो तुमच्या गावामधील जे काही रास्तभाव दुकान असेल तेथे तुम्हाला हा फॉर्म सबमिट वगैरे करायचा आहे. त्यांच्यामार्फत तुम्हाला सूचनासुद्धा केलेल्या जातील. ते फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि संपूर्ण त्याच्यासोबतचे कागदपत्र द्यायचे आहेत. आणि तुमचं शिधापत्रिका जे काही असेल, पिवळं असेल किंवा अंत्योदयमध्ये असेल किंवा PHमध्ये असेल, ज्या पद्धतीचं असेल ते कागदपत्र तुम्हाला सादर करून तुमचं शिधापत्रिका कायम ठेवायचं आहे. अन्यथा तुमचं हे शिधापत्रिका अपात्र केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.